मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पेजवरती सर्वांचे. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओतील माहिती देखील महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर आणि जालना या विभागातील फक्त देशभरातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये या आपल्या छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक दृष्टिकोनातून चर्चा होताना दिसत आहे. मित्रांनो, आपण बघतोय बिडकीन असेल, बिडकीनचा आजूबाजूचा परिसर असेल, या DMIC भागामध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या JW असेल, टोयोटा असेल, ॲथर असेल यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी या ठिकाणी लक्ष लावलेलं आहे. पण त्या पाठोपाठ मित्रांनो आपण बघतोय काही अशा कंपन्या अमेरिकेच्या देखील आहेत की त्या देखील वेटिंगवर थांबलेल्या आहेत. पण मित्रांनो, आता या संदर्भात जर विचार केला आपण तर जालन्यामध्ये औद्योगिक शिखर परिषदेची नियोजन देखील करण्यात आलेले आहे. देशातील 200 ते 250 गुंतवणूकदार या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे. काय आहे मित्रांनो बातमी, ती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे जे नियोजन आहे मित्र, ही जी बैठक आहे ही बैठक होणार आहे 3 सप्टेंबर रोजी होणार. ही परिषद जालना फर्स्टची वतीने कार्यक्रमाचे केलेले आहे आयोजन. आपण बघतोय समृद्धी महामार्ग थेट मुंबई आणि नागपूरची कनेक्टिव्हिटी नांदेडला जोडणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग, त्या संदर्भात ड्रायपॉट, यामुळे जालन्यात औद्योगिक विकासासाठी मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. पण मित्रांनो, या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यादी यासाठी जालना फर्स्टच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी शहरात औद्योगिक शिखर परिषदेचे आयोजन हे जालन्यामध्ये केलेले आहे. या स्थानिक आणि इतर राज्यातील मिळून 200 ते 250 गुंतवणूकदार या परिषदेसाठी सहभागी होणार असून जालना शहरातील उद्योग, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात काम करणाऱ्या जालना फर्स्ट या ग्रुपच्या वतीने ही शिखर परिषद आयोजित केलेली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून येत्या शनिवारी एका पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती देण्यात आली. या प्रसंगी गोविंद गोयल, शुभम सोनी, राहुल अग्रवाल, आयुष बन्साल आदींची या परिषदेत म्हणजे या बैठकीमध्ये उपस्थिती होती. या शिखर परिषदेत ॲटो स्टील, शाश्वत ऊर्जा, कृषी प्रक्रिया, रेशीम प्रक्रिया, हॉटेल या आदी क्षेत्रावर गुंतवणूक सहभाग होणार आहे. त्यांना जालना शहराची कनेक्टिव्हिटी, ड्रायपोर्टचे महत्त्व, इतर काही बाबींचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रातील काही गुंतवणूकदारांनी जालन्यातही विस्तार करावा यासाठी त्यांना निमंत्रित देखील केले जाणार आहे. आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या कंपन्या, देशभरातील कंपन्या येत आहेत, पण जालन्यामध्ये देखील या कंपन्या येत आहेत. त्यांचंही म्हणणं असं आहे की या कंपन्या तिकडे देखील काहीतरी नियोजन केलं पाहिजे, तिकडे देखील गुंतवणूक केली पाहिजे. जालना औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान 2000 एकर जागा मिळावी अशी अपेक्षा स्थानिक उद्योजक करीत आहेत. या शिखर परिषदेत उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित देखील राहणार आहेत. आता आपण बघूयात थोडक्यामध्ये की जो ड्रायपॉट छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्याची देखील मोठी चर्चा आपल्याला होताना दिसत आहे. जालना ड्रायपॉटमधून देशांतर्गत वाहतूक सुरू झाली आहे. आता पुढील काही दिवस येथे कस्टमचे कार्यालय सुरू होणार आहे. त्या माध्यमातून येथून थेट आयात निर्यात सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग झपाट्याने वाढत असताना जालना ड्रायपॉटची ही जगाची बाजू आहे. नवे उद्योग आकर्षित करणे, MIDCच्या अधिकाऱ्यांसमोर गुंतवणूकदारांना निमंत्रित करणे, जालन्याचे औद्योगिक पेनिन्शियल प्रशासनासमोर मांडणे, त्यातून MIDCच्या नव्या फेजसाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा या परिषदेतून प्रयत्न होणार आहे. मित्रांनो, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गुंतवणूक होते, पण आता जालना देखील मागे राहता कामा नये. जालन्याची देखील यामध्ये प्रामुख्याने उद्देश केला जातोय की त्या ठिकाणी देखील गुंतवणूकदार हे वाढले पाहिजे. तर ही होती मित्रांनो एकंदरीत जालन्यात औद्योगिक होणाऱ्या शिखर परिषदी संदर्भातील माहिती. भेटूयात अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.